सेवेमध्ये माता लक्ष्मींची सगळ्यात आवडती सेवा आपल्याला करायची आहे, ती म्हणजे भगवान विष्णूंची। तर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, 3 दिवसाची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे। आपल्याला या 3 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे। ते कसं करायचं आहे आपण पाहूयात। ही सेवा आपल्याला रात्री 12 वाजता करायची आहे। दररोज रात्री आपण 11:15 पर्यंत आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे। दररोज 3 दिवस आपल्याला रात्री आंघोळ करायची आहे। आपण अगोदर काही वेळ झोप घेतली तरी चालेल, त्यानंतर आपण उठून आंघोळ केली तरी चालते। शार्प 12 वाजता सेवेला लागायचं आहे। 11:15 पर्यंत आंघोळ वगैरे उरकायची। आपल्याला दिवा वगैरे प्रज्वलित करायचा आहे, त्याची आपण तयारी करून घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये बालाजी भगवानचा फोटो असेल किंवा मग भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो आपण एका चौरंगावरती घ्यायचा आहे, मांडायचा आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपली जी इच्छित कामना असेल ती सांगून आपल्याला सुरुवात करायची आहे। आसन घ्यायचं आहे। 3 दिवस आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे 21 वेळा। 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे। एवढी साधी सरळ सोपी सेवा आहे। संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा। संस्कृतमध्ये केलं तर सगळ्यात चांगलं। 20 वेळा पठण करताना आपल्याला 10व्या ओळीपर्यंत पठण करायचं आहे आणि 21व्या वेळी पठण करताना फलश्रुती सहित पठण करायचं आहे। नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला ही सेवा मिळून जाईल। सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे। ज्यांना खरंच आर्थिक अडचणी आहेत त्यांनी ही सेवा नक्की करा, नक्कीच मार्ग निघेल। सेवा करताना काही नियम पाळायचे आहेत। 3 दिवस ब्रह्मचर्य पाळायचे आहे आणि मांसाहार वर्ज करायचा आहे। खूप प्रभावी सेवा आहे। भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आणि अद्भुत अनुभव येणार आहे। तर नक्की सगळ्यांनी सेवा करा। आजचा व्हिडिओ इथेच थांबवूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।